जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पारदर्शक, शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक स्वरूपाची तयारी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी नियुक्ती तसेच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून पोलीस प्रशासनाशी समन्वय साधत अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भातील तयारी तसेच मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लोकशाहीचा उत्सव असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. नमस्कार, मी तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदानासाठी येताना सर्व मतदारांनी माननीय राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेले ओळखीचे पुरावे सोबत आणणे अनिवार्य आहे. या दिवशी आपण सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केली आहे. मतदान केंद्रात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे की मोबाईल, टॅबलेट, कॅमेरा इत्यादी आत घेऊन जाण्यास मनाई आहे. सबब अशा वस्तू आपण सोबत आणूच नये. लोकशाही सक्षम करण्यासाठी सर्व मतदारांनी त्यांना संविधानाने प्रदान केलेला मताधिकार वापरावा आणि निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन मी जिल्हाधिकारी म्हणून करत आहे. जागरूक मतदार, सक्षम लोकशाही. मतदानाचा दिवस लक्षात ठेवा, 7 फेब्रुवारी 2026, वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व 8 पंचायत समित्यांसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 अशी असणार आहे. या मतदानाची मतमोजणी ही दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभागामध्ये 50 गटांपैकी 8 निवडणूक विभाग हे बिनविरोध झाले असल्याने एकूण 42 निवडणूक विभागांमध्ये निवडणूक होईल. त्याच पद्धतीने 100 पंचायत समिती गणांपैकी 17 हे बिनविरोध झाले असल्याने एकूण 83 निर्वाचक गणांमध्ये निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी एकूण 115 उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तर पंचायत समितीसाठी एकूण 244 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या मतदानासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील एकूण मतदार 5,61,105 इतके असणार असून बिनविरोध झाले असल्याने 810 मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील महासेक voterlist.in या ॲपवरती आपल्याला मतदार यादीतील नावे शोधता येतील. त्याचप्रमाणे मताधिकार ॲपचा देखील आपल्याला वापर करता येईल. निवडणुकीसाठी एकूण 5,380 इतके मनुष्यबळ आपण डिप्लॉय केले आहे. त्याच पद्धतीने निवडणूक ही निर्भयपणे पार पाडण्यात यावी यासाठी सुरक्षा व बंदोबस्ताकरता पोलीस, गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे देखील आपण नियुक्ती केलेली आहे. मतदान अधिकारी यांचे 2 प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत. त्याचप्रमाणे मतमोजणीचे देखील प्रशिक्षणही आयोजित करण्यात आलेले आहेत. यावेळी मतदारांची ओळख पटवण्यासाठी आपण मार्कर पेनचा वापर न करता न मिटणारी शाई म्हणजे इंडेलिबल इंकचा वापर आपण केला जाणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य देखील उपलब्ध झालेले आहे. सर्व प्रकारच्या समिती गठीत करून त्या ॲक्टिवेट झालेल्या आहेत. सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन आम्ही जिल्हा प्रशासनातर्फे करतो.